पटाची परंपरा आणि नावातच पट असं जळका पट या गावाची 111 वर्षाची परंपरा खंडित पडलेली होती. पण गावातील लोकांनी आणि डॉक्टर सालनकर यांच्या अध्यक्षतेखाली हा पट यावर्षी एक नंबर भरला. पटाचं हे पहिलं वर्ष. चला तर मग पटाचा इतिहास जाणून घेऊ डॉक्टर सालनकर यांच्याकडून. कशाचा पट तर होताच, पण स्वतःच्या गावातला पट हा एका वेगळ्या उंचीवर नेऊन आपल्या सोबत जळका पटाचं नियोजन करताना तो सुद्धा आपल्या तळेगाव दशासूरच्या पटाच्या लेवल मध्ये जायचं हा तुमचा एक प्रामाणिक जो उद्देश. पण तुम्ही राजे एवढे दिलेर मनाचे लोक की तुम्ही हा पट माझ्या बरोबर हाही पट वरती गेला पाहिजे ही अपेक्षा ठेवणार नाही. अशी कॉम्पिटिशन कुठेच नाहीये. भगवान नंदी बैलांचा खेळ आहे. कॉम्पिटिशनची कोणची इथे कुठे कॉम्पिटिशन करणारे लोकच नाहीयेत. आमचा जो सगळा पट आहे सगळा आहे भगवान नंदी बैलांची सेवा व्हावी या उद्देशानेच आहे. इथे आज श्री गजानन कृषी गट या लोकांनी मला अध्यक्ष म्हणून नेमलं, म्हणून मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो. हलत्या भलत्याला अध्यक्ष करत नाही ना कुणी. ज्याच्यात गुन्हा त्यालाच अध्यक्ष करतात ना. तुमच्यात ते परिपूर्ण गुन्ह्यात म्हणून तुम्हाला अध्यक्ष केलं का नाही. हलत्या भलत्याला काय अध्यक्ष केलं असतं का. आणि त्यांच्याच नियोजनात जरी अध्यक्ष मी असलो तरी त्यांच्याच नियोजनात इथे भव्य दिव्य असे त्यांनी खरंच आयोजन करून दाखवलेले आहे. प्लास्टिक विरहित शंकरपट हा याचं एक त्यांनी ज्वलंत उदाहरण लोकांच्या समोर ठेवलेलं आहे. बरं, या पटाची परंपरेच्या बाबतीत मी विचारलं पण लोकांचं असं म्हणणं आलं की डॉक्टर साहेबांना जेवढी माहिती आहे तेवढी कोणाला नाही. तर 111 वर्षाच्या अगोदर हा पट बंद झाला होता. 111 वर्षाच्या अगोदर येथेच सगळं ब्रिटिश डॉक्युमेंट्स मध्ये याची नोंद आहे. इथे 3 दाणीची स्पर्धा व्हायची. त्या स्पर्धेमध्ये असंख्य बैल त्यावेळी सुद्धा दाखल व्हायचे. ट्रान्सपोर्टेशनचे साधनं नसल्यामुळे व लोकांचा मुक्काम बऱ्याच दिवस राहत असल्यामुळे हा इथला पट मुदोजी राजे भोसले यांच्या छावणीमध्ये तळेगाव दशासर इथे स्थलांतरित झाला होता. आज ती परंपरा अजूनही तिथे सुरू आहे. 111 वर्षानंतर आम्ही ह्या पहिल्यांदा जळका पटाच्या नगरीमध्ये याचं आयोजन केलेलं आहे. बरं का डॉक्टर साहेब, तुम्ही पेशाने डॉक्टर, दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या पर्सनॅलिटी तुम्ही आमदार खासदाराच्या लेवलचे लोक. आजकाल लोकांचं कसं आपल्यापेक्षा कोणी उंच झालं नाही पाहिजे हे प्रत्येक जण अपेक्षा पकडते. पण तुमच्यासारखा दिलेर माणूस या पट क्षेत्रात, मला पटातलं मी सध्या 55 वर्षाचा आहे, पण मला या पटात कसे कसे लोक आहेत कसे कसे सबंध माहित आहे. पण तुम्ही हा दिलेरपणा दाखवण्यामागचं मूळ कारण काय. ही आहे ना शिवजीच्या गणांची सेवा आहे असं मी मानतो. शिवजीचे गण हे भूत होते, भैरव होते, त्यातले एक गण म्हणजे नंदी सुद्धा होता. ही जी सगळी सेवा आहे शंकरपटाच्या माध्यमातून होऊन राहिली ही शिवजीच्या गणांची सेवा आहे या भावनेतून मी करतो. अरे लोकोले म्हटलं एक बैल सांभाळताना डंगरा झाल्यावर लोक कोसायला ऐकतात. लोक पटात एक बैल सांभाळताना कसरत होते. त्या तळगा दसा शिवरली पाहिलं नाही बैल तुमच्या याच्याने इथे म्हटलं गप बैल आहे. नाही बैल भरपूर आहेत. नंदी बैलांची माझ्यावर कृपाच आहे असं मी मानतो. आणि नंदी बैलांची अशीच अखंड सेवा होत राहो असं माझा एक संकल्प आहे. मला असा आशीर्वादही मिळावा अशी मी प्रार्थना. तुम्ही तर बा एक सेलिब्रिटीच आहे. लोक बैल जो पहिला नंबर मारते त्याला लोक पाहायला जातात. पण इथं लोक जर पाहिले का नाही तर डॉक्टर साहेब बैल घेऊन निघाले त्याला पाहायला आले म्हणजे एक प्रकारचे. तसंही तुम्ही म्हटलं दक्षिणातले हिरो दिसता. आमची वहिनी साहेब तर म्हटलं, वहिनी साहेब आहेत काय, आमच्या वहिनी साहेब तर म्हटलं एवढ्या खुश असतील की असा सेलिब्रिटी माणूस माझ्या नवरा जर भेटला असेल तर ते अरे आमदार जर झाला का नाही त्याच्यावर लोक उभे राहत नाहीत. तुमची क्रेज म्हटलं पण लोक टाळ्या वाजवतात ना, तुमची क्रेज म्हटलं आमदाराच्या बरोबर आहे. मी पूर्ण ब्रह्मचारी एक बॅचलर आहे. अजूनही लग्न करणार नाहीच आहे. ही नंदी बैलाची सेवा व्हावी हीच आपल्या ह्याच्यात. तुम्ही लग्न केलं नाही का. ही आहे गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर ब्रेकिंग न्यूज. हे बॅचलर आहेत. आजकाल पुण्यात जर फ्लॅट घ्यायला गेले तर बायको सोबत असली तर कोणी फ्लॅट देत नाही. बॅचलर माणसाले फ्लॅट देतात म्हणजे लग्न न करता. म्हणूनच त्याची शरीरसृष्टी माया थुतकाळ पाहून घ्या त्याचा चेहरा पाहून घ्या. हा म्हटलं प्रामुख्याने लग्न न झालेला. आणि याच्यात विशेष म्हणजे ही जी परंपरा आहे तुकडोजी महाराज, लहानूजी महाराज, अंबादास महाराज, भानदास महाराज हे गुरुदेव मंडळाची जी परंपरा आहे त्या जिल्ह्यातले डॉक्टर साहेब आहेत. आणि ते सुद्धा अविवाहित आहेत. अविवाहित राहणं आजकाल साधी गोष्ट नाही आहे. आज 10-12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतात. काहीतरी लोकांना मी यांच्याजवळून प्रेरणा घ्या. आणि या शिवशंकरासाठी त्यांनी किती वाहून घेतलं की ते सध्या
लग्न सुद्धा केलं नाही. बाबू तू बेजा जोरदार आला गळ्या, तुझे दुपट्टा गिपट्टा पद्धत, तुझे नाव काय? प्रेम विटेकर. आता डॉक्टर साहेबांनी लग्न केलं नाही, तू अशी त्याची शपथ घेशील काय? डॉक्टरी पेशा जरी असला पण त्यांची पौराणिककडे फार जास्त ओढ आहे. त्या पटावर त्यांची स्पेशल रावटी आणि तिथे जेवणाची मंडळी असते. डॉक्टर साहेबांचे संबंध हे प्रत्येक पक्षासोबत जुळले असल्यामुळे प्रत्येक पक्षाचा माणूस त्यांच्या रावटीकडे येतो आणि त्यांची आगमनासाठी पौराणिक हलगी वादन हे त्यांनी ठेवलेलं आहे. असंच एक प्रसंग. BJPचे माजी खासदार वाघमारे तसेच रुरल खासदार राष्ट्रवादी पक्षाचे माननीय अमरजी काळे यांनी सुद्धा या शंकरपटाला भेटी दिली. आजकाल आपण पाहतो लोक दुसऱ्याला ज्ञान पाजतात पण स्वतः कोरडे पाषाण असतात. पण डॉक्टर साहेब त्यामधले नाही आहेत. ते जसे दुसऱ्यांना सांगतात की बैलाची जोपासना करा, पटासाठी बैल वागवा, पण ते स्वतःसुद्धा 17 बैलाचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं. त्यांच्याजवळ हिंद केसरी, भैरव आहे, ब्लॅक डॉग आहे, अशा 17 बैलाची जोपासना आणि त्या 17 बैलामागेचं व्यवस्थापनासाठी माणसं अशी त्यांच्याजवळ खूप मांडीयाळे आहे. स्वतः त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांच्यासोबत 2 डॉक्टर स्पेशल असतात. हा होता 111 वर्ष परंपरा असलेल्या जळकापटाचा इतिहास आणि डॉक्टर सलनकर. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह.